बीड जिल्ह्यात उन्हाळी तसंच बिगर हंगामी झेंडूची फुलशेती रुजू लागली आहे। काठोडा गावचे बंडू घाटोळे गेल्या 2 वर्षांपासून झेंडूची शेती करतायत। यंदा त्यांना 2 एकरातल्या झेंडू पिकापासून किमान 4 ते 5 लाख रुपयांच्या नफ्याची अपेक्षा आहे। आज आपण घाटोळ्यांच्या झेंडू फुलशेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी बीड जिल्ह्यात जाणार आहोत। बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या काठोडा गावात बंडू घाटूळ गेल्या दशकभरापासून आधुनिक शेती करतायत। ऊस, कापूस तसंच भाजीपाला आणि फळपिकांची शेती केल्यानंतर सध्या ते बिगर हंगामी झेंडू फुल शेतीकडे वळालेत। फुलशेतीला सुरुवात अशी झाली माझी की मी काही शेतकऱ्याचं बघितल्यानंतर मला अनुभव होता की नर्सऱ्यामधून माझ्याकडे एक नर्सऱ्या 2 त्याच्या माध्यमातून मला तो अनुभव घडला। मी काही लोकांची शेती कळम शेतकऱ्याची शेती जाऊन बघितली तर मला ते चांगलं उत्पादन दिसल्यावानी वाटलं बरं का। दिसल्यावानी वाटल्यानंतर मग मी त्यांची ऑर्डर घेतली काही लोकांची रोपाची। मग ऑर्डर घेतल्यानंतर त्यांना रोपं दिली, त्यांच्याबरोबर मी बी लागवड केली मागच्या वर्षी। मी लागवड केली मागच्या वर्षी 1.5 एकर, म्हणजे साधारणतः 1.25 ते 1.5 एकर लागवड केली मी। केल्याच्या नंतर मला ते चांगलं पीक दिसलं। फेब्रुवारी महिन्यात लागवड केल्या जाणाऱ्या झेंडूच्या फुलांची शेती घाटूळ यांना जास्त उपयुक्त वाटते। उन्हाळ्यात झेंडूच्या फुलांना चांगली मागणी असते, त्याचा फायदा घेता येतो असा त्यांचा अंदाज आहे। झेंडूची शेती करताना ते हायटेक पद्धतीचा वापर करतायत। प्लास्टिक मल्चिंग, बेड तसंच ठिबकचा वापर करत झेंडूचं भरघोस उत्पादन घेण्याचा प्रयत्न केलाय। तर आता ह्या वर्षी मी लागवड थोडी लवकर केली। लवकर केल्याच्या नंतर माझ्या अशा लक्षात आलं की थोडं रोपं गेले नव्हते माझ्या नर्सरीमधून, म्हणून मी काय केलं, थोडी लवकर घेतली लागवड। सगळ्याचा अंदाजा घेऊन मी लवकर लागवड केली। मग केल्याच्या नंतर त्याच्यात पुन्हा एक प्रॉब्लेम होता। लागवडीला मी आधी सुरुवातीला सगळं बिसळ डोस भरून घेतला बेडवरती, बेड पाडून बिसळ डोस काढून घेतला। त्याच्यानंतर मल्चिंग ठिबक आथरलं, ठिबक आथरल्यानंतर मल्चिंग आथरला, मल्चिंग पेपर आथरल्याच्या नंतर मी त्याला होल पाडून घेतले आणि त्याच्यानंतर लागवड केली। लागवड केल्याच्या नंतर मला एवढंच सांगणं शेतकऱ्याला, लागवड कुठलं बी जर पीक केलं तर 4थ्या किंवा 5व्या दिवशी त्याला ड्रीप वॉटर खत औषध देणं गरजेचं आहे। हे मला आवर्जून शेतकऱ्याला सांगायचं आहे की शेतकरी काय करतात, एकबार लागवड झाली की 15, 14, 18 दिवसांनी त्याला ड्रीप वॉटर किंवा असं खतं देतात, पण हे चुकीचं आहे। साधारणतः लागवड झाल्याच्या नंतर 5व्या किंवा 4थ्या किंवा 5व्या नाही तर लय झालं तर 6व्या दिवशी त्याला खत द्यायलाच पाहिजे। सध्या बंडू यांची 2 एकरात पिवळ्या रंगाच्या झेंडूंची लागवड आहे। जवळपास 1.5 ते 2 महिन्यांपूर्वी त्यांनी 2 एकरात झेंडूच्या 19,800 रोपांची लागवड केली आहे। सध्या झेंडूंच्या फुलांची तोडणी सुरू आहे। आतापर्यंत झेंडूच्या व्यवस्थापनासाठी त्यांना 1.5 लाख रुपये खर्च आलाय। माझी लागवड आहे सध्या ह्या वर्षी 2 एकरमध्ये। 2 एकरमध्ये माझी लागवड आहे, त्याच्यात रोपं बसले 19,875 रोपं बसलेली आहेत। तर त्याच्यात मला खर्च आला टोटल, मल्चिंग पेपर आणला मी 10 बंडल, मल्चिंग पेपर आणला मी 1450 रुपयांनी बंडल। त्याच्यानंतर ठिबक माझं ऑलरेडी पहिलंच होतं। त्याच्यानंतर मी बिसळ डोस दिला, DAP दिलं, त्याच्यानंतर पोटॅश दिला, त्याच्यानंतर बायझाईम दिलं। हे असा बिसळ डोस दिला, लिंबोळी पेंट टाकली त्याच्यामध्ये। असा डोस मला पहिला डोस मी दिला त्याला 18,000 रुपयाचा। त्याच्यानंतर ड्रीप वॉटर मी सुरुवातीला 4थ्या दिवशी मी युरिया दिला 5 किलो। त्याच्यानंतर 19-19 6व्या दिवशी मी 19-19 5 किलो प्रत्येकी एकरला 5 किलो सोडले गेले। त्याच्यानंतर 10व्या दिवशी मी त्याला पुन्हा एक वेळेस 5 किलोचा 19-19 दिलेले। बंडू यांच्या वडिलांना आधुनिक तंत्राची शेती बरी वाटते। जुन्या पद्धतीच्या शेतीमध्ये खर्च जास्त आणि उत्पादन कमी अशी परिस्थिती होती। आता हायटेक शेतीमध्ये खर्च जास्त असला तरी उत्पादनही जास्त येत असल्याची त्यांची प्रतिक्रिया आहे। तोडा करण्यासाठी त्याला 8-10 बाया लावाव्या लागतात, कारण त्याच्या वेळेमध्ये आम्हाला त्याची तेवढी तोडणी करणं आवश्यक असते, कारण 1.5-2 टन माल तोडायचा असतो। तेवढ्या वेळेमध्ये तोडून त्याला मार्केटला पोहोचायचं असतं। तर त्याची
तोडणी म्हणजे कमीत कमी 8-9 दिवसाला करावीच लागते, तेवढे त्याचे फुलं फुल्यानंतर तोडावीच लागतात. तर ते फुलं तोडून आम्ही असणारा त्याचे कॅरेट भरतो. एका गाडीमध्ये 140-50 कॅरेट बसतात. ते कॅरेट आम्ही इथंच मोजून नेतो. आमच्याकडे असणारा तो इलेक्ट्रॉनिक काटा आहे, त्या काट्यावरती एका कॅरेटमध्ये आम्ही 12 किलो फुल इथंच भरतो. कारण कॅरेटचं वजन 1.5 किलो असतं आणि आमचे असणारे 10 किलो फुलं 11.5 आणि तिथपर्यंत एखाद्या वेळेस कमी जास्त होण्यामुळे ते अर्धा किलो फुलं आम्ही त्याच्यामध्ये एक्स्ट्रा टाकतात. आणि तिथं गेल्यानंतर ते व्यापारी काय करतात, आमचे सर्व असणारे कॅरेटची मोजणी करत नाहीत. मग ते मोजके 1-2 आदले मधले कुठले तरी कॅरेट मोजतात, त्याचं वजन किती भरलं पाहतात आणि त्याच्यावरती सगळ्या कॅरेटचं वजन धरतात. तर मग आणि अशा प्रकारे आम्ही त्याला ते बाजारात विक्री करण्यासाठी नेतो. बंडू यांना यंदा झेंडूची शेती जास्त फायद्यात पडेल अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षी त्यांना झेंडूची लागवड करण्यास थोडा उशीर झाला होता. यंदा त्यांनी किमान 1.5 ते 2 महिने अगोदरच झेंडूची लागवड केली आहे. तार आणि बांबू, मला बांबूला साधारणतः खर्च आला 5,000 रुपये. आणि मी तार न आणता त्याच्यातून एक तारीसारखंच एक वायर निघाले. मी नगरमधून खरेदी केले ते वायर. तो वायर बसला मला 120 रुपये किलोनी. मी तो वायर आणला 4,500 रुपयाचा. आणि बांबू आणले 5,000 रुपयाची, 5,400 रुपयाची. हा माझा एवढा खर्च आहे वारला. आणि त्याच्यानंतर एक मजुराला लागले 2,000 रुपये. बांधणी, गडी, मजूर, बाई हे सगळ्याचा खर्च 1-2,000 रुपये आला मला. माझा आत्ता लोक खर्च झाला याला 1,42,000 रुपये आत्तापर्यंत खर्च याचा. मला उत्पादन माझ्या गाड्या गेल्या 3, म्हणजे जवळपास साधारणतः 1.5 टनाच्या 3 गाड्या गेल्या. तर ह्याच्यातून मला एका पहिल्या गाडीला भाव 40 रुपये मिळाला. दुसऱ्या गाडीला मला भाव मिळाला 81 रुपये बाजार भेटला. त्याच्यानंतर दुसऱ्या ट्रिपला मला बाजार भेटला 60 रुपये. असं करून मला एकूण टोटल मला आत्तापर्यंत 1,80,000 रुपये मला उत्पादन माझ्या खिशात आलेलं आहे. झेंडूची शेती इतर कोरडवाहू पिकांपेक्षा जास्त परवडत असल्याचा बंडू यांच्या कुटुंबियांचा अनुभव आहे. ही बाकीची शेती आहे. आपण कुठलंही सरासरी ऊसाचं पीक घेतलं, केळीचं जरी पीक म्हणलं तरी त्याला असणारा 16 महिने लागतात. ऊसाच्या पिकाला तरी 12 महिन्याच्या पुढेच लागतात. पण हे सगळ्या पिकापेक्षा हे पीक असणारे परवडणार आहे. कारण हे पीक आपल्याला असणारे 40 दिवसामध्ये असणारे याची विक्रीला सुरुवात होते लावल्यापासनं. आणि 1 महिना ते 1.5 महिन्यामध्ये सर्वांची असणारी विक्री होते. कारण 3.5 महिन्यामध्ये आपल्याला पूर्ण पीक घेता येतं. आणि एकरी कमीत कमी 6 ते 7 लाखाच्या पुढं असणाऱ्याचा उतारा मिळतो आपल्याला. त्याच्यामध्ये असणार आपल्याला एकरी 60 ते 70 हजार रुपये सुरुवातीला खर्च येतो आपल्याला. आणि त्याच्यानंतर 60-70 हजार रुपये खर्च कोणता झाला, ज्याच्याकडे ठिबकही केलेलं नसेल आणि त्याला तो नवीन थोडा खर्च वाटतो, त्याला ठिबक करावं लागतो. सुरुवातीला त्याला बेड पाडावं लागतात. बेड पाडल्यानंतर त्याला मल्चिंग व्यवस्थित आत राहावं लागते. आणि मग कुठल्या तरी नर्सरीवर जाऊन आपल्याला त्यांच्याकडून ते रोपे तयार करायची ऑर्डर द्यावं लागते. अगोदर रोपाची ऑर्डर दिल्यानंतर 20 ते 22 दिवसामध्ये रोप तयार होतं. मग ते आपण असणारे आणायचं मल्चिंग आथरून, त्याला काही त्या मल्चिंगला बेडवर आथरून होल पाडून त्याच्यामध्ये असणारे ते रोपटे लावावं लागते आपल्याला. गेल्या वर्षी झेंडू शेतीतून बंडू यांना 2 एकरात किमान 4 ते 5 लाख रुपयांचा नफा मिळाला होता. यंदा नफ्याचं हे प्रमाण 2 ते 3 लाख रुपयांनी वाढेल असा त्यांचा अंदाज आहे. मला मागच्या वर्षी साधारणतः खर्च अर्थ जाता म्हणजे एकूण टोटल माझं उत्पादन झालं 7,13,000 रुपयाचं मागच्या वर्षीचं. मागच्या वर्षी मी फेब्रुवारीमध्ये 22 तारखेला लागवड केली ती. ह्या वर्षी थोडी लवकर केली मी लागवड. मग लागवड मागच्या वर्षी सगळा खर्च अर्थ जाता मला साधारणतः 4,80,000 रुपये उरले. बिगर हंगामी झेंडू पिकापासून जादा नफा मिळत असल्याचं गावातल्या इतर शेतकऱ्यांचं निरीक्षण आहे. दिवाळी दसऱ्यात सगळेच शेतकरी झेंडूची लागवड करतात आणि झेंडूचे भाव पडतात. त्यामुळे बिगर हंगामी लागवड उपयुक्त असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. याबद्दल सांगायचं झालं तर जे काय मार्केटला फुलं लावतात लोकांचा समज काय किंवा दसरा दिवाळीसाठी फुलं जास्त विकतात. परंतु ज्यावेळेस सगळ्यांचीच भावना तशी होती पूर्ण परिसरामधली किंवा बाहेरची जिथली असेल तिथं, तर फुलाचं मार्केट जास्त आवक वाढल्यानंतर ऑटोमॅटिकली भाव यावर्षी तर फुलं रस्त्यावरती फेकून द्यावं लागले काही शेतकऱ्याला. मग त्याला परवडत नाही. पण याचा जो सीझन योग्य असतो तो उन्हाळ्या दिवसामध्ये 3-3.5 महिन्याचा जो काळ असतो त्या काळामध्ये त्याला मुंबई मार्केटला, हैदराबाद मार्केटला चांगल्या प्रकारे याला भाव मिळू शकतो. गावातले छोटे शेतकरी देखील आता कंत्राटी पद्धतीनं गटानं झेंडूची शेती करण्याचा विचार करतायत. त्यामुळे गावात झेंडूचं क्षेत्र वाढण्याची अपेक्षा आहे. आता आमचं कंटेक्टर बचत गट
आणि आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेतले. आम्ही आता 4 शेतकरी ग्रुप झाला आमचा सध्या. त्यांच्या मार्गदर्शन आम्ही झेंडू शेती करायची तयारी झाली आमची 50% आज झाली तयारी. त्यांनी जसं आम्हाला सांगणार तसे आम्ही झेंडू शेती करणार. बंडू पूर्वी कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, ऊस काय आम्हाला काही परवडत नाही. पण 80% खर्च शेतीला लावलेला, 20% राहिलेला आम्हाला काहीच परवडत नाही शेती. आणि नर्सरीच्या मालकाने आम्हाला सांगितलं तुम्ही हे झेंडू लावा. त्यांच्या मार्गात आम्ही झेंडू लावणी सुरू करायची आम्हाला. झेंडूची शेती करणं छोट्या तसंच मोठ्या शेतकऱ्यांना देखील उपयुक्त आहे. उन्हाळ्यात लग्नसराईमध्ये या फुलांची मागणी वाढते. त्यामुळे मागणीचा हंगाम लक्षात घेऊन योग्य पुरवठा केल्यास झेंडूची शेती नफ्यात राहू शकते, हेच बंडू यांनी दाखवून दिलंय. विकास माने, साम टीव्ही, बीड.